नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकांची पदे वाढणार. आता महाराष्ट्रात क्रीडा शिक्षकांचे पद निर्माण होणार आणि क्रीडा शिक्षक भरले जाणार. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे. GR आहे 2 जानेवारी 2026 चा, म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या दिवसाचा GR आहे. आपण मागच्या व्हिडिओत 1 जानेवारी 2026 चा शासन निर्णय बघितला, तोही खूप महत्त्वाचा होता. तसंच हा पण एक शासन निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने 2 जानेवारी 2026 रोजी काढलेला आहे. ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या निश्चित करण्याबाबत हा GR आहे. आता प्रस्तावना आपण बघूया. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदेच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत समूह साधन केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहे. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संचमान्याचे ते सुधारित निकष विहित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 5.4 अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. आता आपण जसं की संदर्भामध्ये आपल्याला 4 GR दिसत आहे, ते 4 GR आपण बघणारच आहोत. हा व्हिडिओ झाल्यानंतर आपण या 4 GR मध्ये आपल्याला कोणकोणती माहिती मिळणार आहे ते पण आपण बघणार आहोत. पण या ठिकाणी मेन्शन केल्याप्रमाणे संदर्भ क्रमांक 4 आणि संदर्भ क्रमांक 2 यांच्यानुसार आता त्या शासन निर्णयांचा वापर करून आता प्राथमिक स्तरावर पदांची जी निर्मिती आहे ते समूह साधन केंद्र जे आहे ते एकूण 4,860 आहेत आणि प्रत्येक समूह साधन केंद्रात एक क्रीडा शिक्षक अशा पद्धतीने आता राज्यात 4,860 पदांचा समावेश होणार आहे क्रीडा शिक्षकांचा. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आलेले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. तर या दिलेल्या माहितीवरून आपल्याला लक्षात येत आहे प्रस्तावनेत की समूह केंद्रांची जेवढी संख्या आहे 4,860, त्यानुसार आता प्रत्येक समूह केंद्रासाठी एक शिक्षक हा प्रत्येक समूह गटासाठी आहे. हे आपल्याला वर संदर्भ क्रमांक 4 मध्ये आपल्याला जे GR दिलेला आहे 21/8/2025 ते GR मध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक समूह साधन केंद्रासाठी एक शिक्षक असायला हवा आणि त्यामुळे आता क्रीडा शिक्षकाचं 4,860 आणि विशेष शिक्षक जे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक राहतील आणि त्यांचं काम हे दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करणं असेल. अशी एकूण 4,860 म्हणजे या दोन्ही संवर्गातील भरपूर अशा पदांचा समावेश या नवीन पदनिर्मितीत आपल्याला झालेला दिसत आहे. उपरोक्तप्रमाणे प्रत्येकी 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झाले आहे. अर्थात जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता महाराष्ट्रात असलेल्या सर्व जिल्हा परिषदांसाठी जी संख्या निश्चित केलेली आहे शिक्षकांची, त्या जिल्हा परिषदांच्या संख्यांचं जे एक मर्यादा असते ती न ओलांडता हे 2 पदं कशा पद्धतीने आता ॲडजस्ट केले जातात आणि त्यासाठीच आता नव्याने एक जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील जे पदे आहेत त्यांची आता नव्याने संख्या निश्चित केली जाणार आहे आणि त्याच्यात या 2 पदांचा समावेश केला जाणार आहे. आता याच्यावर आधारित शासन निर्णय काय म्हणतो ते आपण बघू. संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांचा प्राथमिक अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेला परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. आता आपल्याला हा व्हिडिओ झाला की याच्या पुढच्या व्हिडिओत आपल्याला वर जे संदर्भ 4 दिलेले आहेत या शासन निर्णयाची अजून आपल्याला पूर्तता होण्यासाठी आपल्याला ते 4 शासन निर्णय बघायचेच आहेत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.
आता आपल्या हा व्हिडिओचा हा भाग 1 आहे. पुढच्या भागांमध्ये आपण वरचे 4 शासन निर्णय बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला स्पष्टता येईल की कशा पद्धतीने ह्या पदांची निर्मिती झाली आहे आणि यापुढे ही शिक्षक भरती होत असताना क्रीडा शिक्षक तसेच विषय शिक्षक जे अपंगांसाठी नियुक्त असतील त्यांची पदे कशा पद्धतीने वाढवण्यात येणार आहे, संच मान्यतेत ते कसे ॲड केले जाणार आहे, त्याची एक स्पष्टता येण्यासाठी आपल्याला ते 4 संदर्भ आपण या पुढील व्हिडिओत बघूया. त्या अगोदर आपण 2 नंबरचा क्रमांक बघूया. परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषद निहाय शिक्षक संवर्गातील मंजूर पायाभूत पदे व शिल्लक पायाभूत पदे याचा तपशील दर्शविण्यात आला आहे. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेल्या मंजूर पदांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त शिक्षण यांना असेल. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल. आणि तिसरा एक पॉईंट आपल्याला दिसतोय, संच मान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. आपल्याला एक परिशिष्ट अ खाली दिलेला आहे, तो पण आपण बघणार आहोत. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, तो आपण डाउनलोड करू शकता. आणि हे जे वरील 4 शासन निर्णय आहेत ते देखील याच वेबसाईटवर आपल्याला मिळतील, तेही आपण डाउनलोड करू शकता आणि त्याचा सविस्तर व्हिडिओ मी या पुढील भागात देणार आहे. तर हा जो GR आहे तो काढला आहे उपसचिव महाराष्ट्र शासन आबासाहेब कवळे यांनी आणि याच्या प्रती राज्यातील सर्व जे शालेय शिक्षण या विभागाशी संबंधित सर्व व्यक्तींना पाठवण्यात आलेले आहे. आता तो परिशिष्ट अ नेमका काय सांगतो आपल्याला आणि किती पदे मंजूर असतात आणि किती पदे वाढू शकतात. तर जिल्हा परिषदांचे नावं इथे दिलेले आहेत, जी की आपण बघू शकतो. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर या सर्व जिल्हा परिषद आपल्याला दिलेल्या आहे. आणि त्यांचे पायाभूत मंजूर पदे किती आहेत त्यांची संख्या पण आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर मग गट साधन केंद्रांच्या संख्येनुसार निर्माण होणाऱ्या पदांची संख्या दिलेली आहे. 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्राची संख्या आपल्याला इथे निश्चित केलेली आहे आणि त्यानुसार मग तेवढेच जेवढे समूह साधन केंद्र असतील तेवढेच क्रीडा शिक्षक आणि तेवढेच विशेष शिक्षक या संच मान्यतेत समाविष्ट होणार आहेत आणि त्यानुसार मग पुढील संच मान्यता सुधारित पद्धतीने तयार केली जाणार आणि पद निश्चिती होणार. तर त्यासाठी आपल्याला हा परिशिष्ट अ दिला आहे. यापुढेही काही जिल्हे आपल्याला दिसत आहेत. लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, पालघर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ त्या सर्व यांची संख्या आपल्याला दिलेली आहे. मंजूर पदांची संख्या दिलेली आहे. त्यानंतर 21/8/2025 रोजी निर्माण झालेल्या गट साधन केंद्रानुसार त्या पदांची संख्या तिथे ते वाढवलेले दिसत आहे आणि त्यानंतर अतिरिक्त पदे कशा पद्धतीने राहू शकतात याची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. तर या अशा महत्त्वपूर्ण शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने आता एक गोष्ट तरी क्लिअर केलेली आहे की आता राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रीडा शिक्षक तसेच विशेष शिक्षक हे अपॉइंटेड होणार आहेत आणि त्यांची पदे ही संच मान्यतेत इन्क्लूड केली जाणार आहेत. आता त्यासाठी प्राथमिक स्तरावर जे पायाभूत पदं आहेत त्याच्यात हे पदं ॲड करून किती पदं निर्माण होतात आणि किती कार्यरत आहेत आणि किती रिक्त आहेत ते आपल्याला बघता येणार आहे. तर त्यासाठी तो GR आहे हा खूप याचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे. तर हा एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो. अशाच प्रकारचे माहिती देणारे व्हिडिओ, शासन निर्णय, शालेय शिक्षण विभागाची माहिती असणारे, त्यानंतर शिक्षक, शिक्षण सेवक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, त्यानंतर वेतन विभागाचे वेतन विषय
विषयक काही प्रश्न, वेतन, पदांचे वेतन या सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही अशीच माहिती आपल्याला इतरांपर्यंत देखील शेअर केली तर त्यांनाही याच माहितीचा लाभ होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.